जय शिवराय मित्रांनो पीएम किसान पीओसी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात पीएम किसान योजनेअंतर्गत असलेल्या समस्याच्या निरसनाकरता, शंकेच्या समाधानाकरता, आपल्या असलेल्या तक्रारीचं निवारण करण्याकरता देण्यात आलेला संपर्क क्रमांक। आणि हाच संपर्क क्रमांक कसा शोधायचा, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या या पीएम किसान योजनेसाठीचे नोडल ऑफिसर कोण आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक कुठून काढायचा, ही सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा डाटा अपडेट करण्यासाठी, मनुष्यबळ देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असताना याच्या अंतर्गत नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती कलेक्टर हे याच्यामध्ये नोडल ऑफिसर असतील, तर प्रत्येक तालुका स्तरावरती तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी हे योजनेचे नोडल अधिकारी असणार आहेत। आणि मित्रांनो, याच्यासाठीचे जे काही तुमचे पीओसी अर्थात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात संपर्क अधिकारी असतील, हे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरती त्यांची डाटा अपडेट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचंय। पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण वेगवेगळे ऑप्शन पाहू शकतो, ज्याच्यामध्ये नवीन नोंदणी असेल, नोंदणीचं जे काही त्याच्यातील दुरुस्ती असतील, किंवा लाभार्थी यादी असेल, लाभार्थ्याची बेनिफिशियरी स्टेटस असेल, याच ठिकाणी तुम्हाला पीएम किसानची पीओसी अर्थात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट साठीची लिंक देण्यात आलेली आहे। याच्यावरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक तर स्टेट लेवल दाखवण्यात आलेलं आहे आणि एक तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज दाखवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये स्टेट लेवलला फक्त तुम्हाला कृषी आयुक्तांचं नाव दाखवलं जाईल, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले जाणार। याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलसाठीची जी काही कॉन्टॅक्ट नंबरची लिस्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायचं। याच्यामधून पहिलं महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र निवडल्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या तक्रार म्हणजे अधिकारी जे असतील, जे संपर्क क्रमांक असतील ते पाहायचा, तो जिल्हा याच्यामध्ये निवडायचा आहे। सर्व जिल्ह्याची यादी याच्यामध्ये पाहू शकता। याच्यातून आपला जो जिल्हा असेल किंवा आपल्याला ज्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक पाहिजे तो जिल्हा याच्यामधून निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्यामधील तुमचे डीएम असतील, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, कलेक्टर असतील, किंवा तुमचे जिल्हा कृषी अधिकारी असतील, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार, प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे संपर्क तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील। त्यांचे मेल आयडी आणि त्यांचा मोबाईल नंबर दोन्हीवरती तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता। मोबाईलवरती संपर्क नाही झाला तर तुम्हाला मेल करायचा असेल तर मेल सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जिल्हा बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचे जे संपर्क क्रमांक असतील त्या ठिकाणी दाखवले जातील, आणि आपल्याला ज्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक हवेत त्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक आपण याच्यामधून अगदी सहजरित्या 2 मिनिटांमध्ये काढू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पीओसी अर्थात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता, आणि याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह।